Hello everyone. So we are here at the Nasik Planetarium and we just had a 45-minute show. It's amazing. So I recommend everyone to go here. So we were here at the 5 o'clock show and they showed us a lot of variety of things. Bring your kids here and the fees are very minimal. So definitely it's very good if you want to spend some nice time with your family. Thank you. पण तसं होण्याची बिलकुलच शक्यता नाही आणि पुढेही असं काही घडेल याबद्दल खगोलशास्त्रज्ञ 90,000हून अधिक सूर्य मावू शकतात. जर हिला उचलून सूर्याच्या जागेवर जन्मस्थान आहे असे आतापर्यंत 150हून अधिक आपल्या सूर्यमालेबाहेर शोधले गेले आहे. मृत्युमुखी पडलेल्या ताऱ्यांचे अवशेषही सुंदर दिसतात. रोहिणीचं तापमान सूर्यापेक्षा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान 5,500 अंश सेल्सिअस आहे तर रोहिणीचं आहे 4,000 अंश. त्यांच्या गडद काळ्या पट्ट्यांनी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. आपण आतापर्यंत जे पाहिलं ते याच जडणघडणीचं एक लहानसं प्रतीक आहे. या संपूर्ण पसाऱ्यात आपल्या पूर्ण सूर्यमालेचं अस्तित्व अहो एका बिंदूसारखं आहे. म्हणून समजून घ्यायचं हे प्रवेशद्वार. अहो याच ब्रह्मांडात आपण सगळे एका कोपऱ्यात वस्ती करून आहोत. आपण आता इथे आरामात बसत होतो तेवढ्यातच सूर्यास्ताची ही वेळ होत आली. मात्र सूर्यास्ताच्या वेळी निर्माण झालेलं क्षणिक औदासीन्य हे हजारो सूर्य दूर करतात. या सूर्यांनाच आपण तारे म्हणतो. मांस मज्जा भरू शकतो आणि मग पशु पक्षी, साप, मासे, राजे राण्या, शिकारी, मेंढपाळ या सर्वांमुळे आकाश जणू जिवंत होत. आपल्या पूर्वजांनी आपल्या कथा कहाण्यातल्या पात्रांवरून या आकृत्यांचं नामकरण केलं. यांनाच आपण तारका समूह म्हणतो. अशा प्रकारे संपूर्ण आकाशात जवळजवळ 7 डझन तारका समूहांची कल्पना केली आहे. यावेळी आकाशात दिसणारी ताऱ्यांची Voyager 1 आणि Voyager 2 या अंतरिक्ष यानांनी प्रचंड राक्षसी आकाराच्या वायुग्रहांचं सूक्ष्म निरीक्षण केलं. सुरुवात केली गुरुपासून. डझनावारी मानवविरहित यानं अन्य ग्रहांवर पाठवली गेली. प्रत्येक मोहिमेमुळे नवीन रहस्य उलगडली गेली आणि सूर्यमालेत असलेल्या वैविध्याची ओळख आपल्याला झाली. इथे आपण अगदी आरामात ताऱ्यांशी नव्याने मैत्री करू शकतो. वरच्या या घुमटाचं ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात परिवर्तन होतं. पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणाचं, कोणत्याही काळातलं म्हणजेच भूत, भविष्य आणि वर्तमानातलं आणि कोणत्याही वेळेचं आकाश इथं आपण पाहू शकतो. असं समजा की आपण ताऱ्यांना स्पर्शही करू शकतो. ताऱ्यांच्या या पसाऱ्यातून अवकाश यात्राही करू शकतो. आणि ज्या सर्व खगोलीय घटनांना घडायला वास्तवात महिने, वर्ष किंवा करोडो वर्षांचा काळ जावा लागतो त्या सगळ्या आपण इथं अगदी चुटकीसरशी पाहू शकतो. हे तापमान सूर्याच्या तुलनेत दुप्पट आहे.
जिथे सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान 5,500 अंश सेल्सिअस असतं, तिथं मघाचा पृष्ठभाग 11,000 अंश सेल्सिअस तापमानात तळपत असतो. 2005 साली अमेरिकेतल्या माउंट विल्सन वेधशाळेतल्या खगोलशास्त्रज्ञांना मघा ताऱ्यात एक विचित्र गोष्ट आढळली. हा तारा स्वतःभोवती सूर्यापेक्षा 155 पट वेगानं फिरतो. सूर्य जे काम 28 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करायला सूर्यापेक्षा कितीतरी मोठ्या असलेल्या या ताऱ्याला 4 तासांपेक्षा कमी वेळ लागतो. निर्मिती ही अशाच एका मेघापासून सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली. वायू आणि धुळीचे तेजोमय ढग यापासून तिची निर्मिती झाली. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांचा जन्म सूर्याजवळच्या क्षेत्रात झाला. तिथं तापमान घन वस्तूंच्या निर्मितीसाठी अनुकूल होतं. त्या ढगातल्या बाह्य भागात जिथे तापमान कमी होतं, तिथं प्रचंड आकाराचे वायूचे ग्रह बनायला सुरुवात झाली. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणापलीकडे अंतराळात स्थापित हबल दुर्बीण ब्रह्मांडाचा वेध घेत आहे. तिच्यातले कॅमेरे आणि अन्य उपकरणांनी ब्रह्मांडातली अनेक विस्मयकारी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. जन्म मृत्यूचा हा फेरा जणू काही ब्रह्मांडाचा श्वास आहे. फार पूर्वी मानवाने आकाशातल्या घटनांच्या स्मृतींची स्मारक बनवली, पण ते जे काही बघत होते त्याची त्यांना बरोबर ओळख नव्हती. आज आपण याच आकाशाला ज्ञानाचं अंजन घातलेल्या आपल्या आधुनिक दृष्टीने पाहतोय आणि चांगल्या प्रकारे मला सगळं आवडतं. या जटिल रचनेच्या वलयांचं निरीक्षण करून व्हायजर यानानं खूप नवीन माहिती दिली. पण एक प्रश्न, ही वलय निर्माण कशी झाली आणि ती किती काळ राहणार याचं उत्तर नाही मिळालेलं अजून. व्हायजरने हजारो वलयांचं सर्वेक्षण केलं. वास्तवात ही वलय बर्फानं वेढलेल्या अगणित लहान लहान दगडांपासून बनलेली आहे. ते सर्व आपापल्या कक्षेत ग्रहाभोवती फिरतात. जवळजवळ वातावरण विरहित ठिकाणी सूर्याच्या उष्णतेचे प्रखर झोत झेलणारा हा बुध, सूर्यमालेतल्या सर्वात आतल्या बाजूच्या बुध ग्रहाचं नीरव निर्जन असं हे जग. भूतकाळात लाव्हा रसामुळे तयार झालेली मैदानं आणि त्यावर उल्कापातामुळे पडलेले असे खड्डे, बस एवढंच आहे इथं. शुक्र किंवा व्हेनस सौंदर्य देवतेच्या नावानं ओळखला जातो. हा ग्रह पृथ्वीचा जुळा भाऊ समजला गेला, पण यात काही तथ्य नाही. इथे अभेद्य ढगांच्या दाट आवरणाखाली लपलंय ज्वालामुखीचं साम्राज्य. याचा पृष्ठभाग केवळ विशेष उपकरणांनी सुसज्ज असलेल्या अंतराळ यानातूनच निहाळता येऊ शकतो, असा हा धगधगता शुक्र. एका निरंतर रखरखाटाच्या तडाख्यात सापडलेला हा मंगळ मानवासाठी एकदम असुरक्षित, पण याच्या पृष्ठभागावर जागोजागी पुरातन तलाव आणि आता सुकलेल्या नद्यांचे पाठ दिसून येतात. पसरलेले दगडगोटे, शिळा, इथं कधी काळी पाणी होतं याची प्रचिती देणाऱ्या. कुठं गेलं सारं पाणी? पृष्ठभागाच्या खाली जाऊन त्याचं बर्फात परिवर्तन झालं का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
कदाचित पृथ्वीवरचे घेतला ना ऑलरेडी So guys, if you like my video and if you like my experience, please consider liking, sharing and subscribing to my channel.